नमस्कार. डॉक्टर उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, एक अत्यंत महत्वाची घटना घडली ज्याची प्रतीक्षा बराच काळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसंच या देशातले जे पत्रकार आहेत, सामान्य जनता आहे, त्यांनी केली होती. आणि ती म्हणजे जानेवारी 20, 2020 साली जे पी नड्डा यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांचा कार्यकाल संपून आता बराच कालावधी लोटला होता. संसदेपासून इतरत्र देखील भाजप त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कधी देणार आहे अशी कुत्सित टीका होत होती. आज त्या टीकेला पूर्णविराम मिळाला. याचं कारण कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन हे आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. त्यांची रीतसर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या निवडीला अर्थातच कोणी आव्हान दिलं नाही, त्यामुळे ती नियुक्ती झाली असं मी म्हणतो. 45 वर्षाचे नितीन नबीन हे 5 वेळेला बिहारमधून आमदार राहिलेले आहेत आणि संघटनेचा जनता दल युनायटेड बरोबर गठबंधन घट्ट करण्याचा एक प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. परंतु ते जेव्हा अध्यक्षपदावर बसतायत तेव्हा त्यांच्या नियुक्तीतून भारतीय जनता पक्षाने काही संकेत दिलेले आहेत. त्याहीपेक्षा आव्हानांचा सामना त्यांना कोणत्या कोणत्या करावा लागणार आहे त्याचा आढावा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्वात शेवटी म्हणजे त्यांनी जे 19 मिनिटाचं भाषण अध्यक्षपदी बसल्यानंतर केलं त्याचाही आपल्याला इथे सखोल असं विश्लेषण करावं लागणार आहे. सर्वप्रथम त्यांच्यासमोर कोणती आव्हानं आहेत हे आपण पाहणं गरजेचं आहे. यावर्षी भारतामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि आसाम या राज्यांच्या निवडणुका आहेत. यातली 2 राज्य भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यातल्या आसाममध्ये घुसखोरांचा प्रश्न पेटलेला आहे, तर तमिळनाडूमध्ये राष्ट्रीय प्रवाहाच्या विरोधातले विचार वारंवार प्रगट केले जात आहेत आणि तिथलं भारतीय जनता पक्षाचं संघटन अजून मजबूत व्हायचं आहे. अशा वेळी ते 2 राज्य आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी यांनी जो काही नंगानाच गेले अनेक वर्ष घातलेला आहे, अराष्ट्रीय विचारांना जो थारा दिलेला आहे, त्याबद्दल एक सक्त अशी भूमिका आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे. 2दा त्यांना आव्हान कडवं उभं केलं, परंतु त्यांची सत्ता हटवण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश आलंय. यावेळी ती संधी भाजपला उपलब्ध आहे. ते एक फार मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने एक अतिशय महत्वाचा संदेश दिलाय, तो म्हणजे आम्ही नवीन कार्यकर्त्याला संधी देत आहोत. जशी आपल्याला संधी मिळाली तशीच इतर अनेक तरुण नव्या चेहऱ्यांना संधी देणं हे नबीन यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. या पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये पक्ष विचारण्याच्या बाह्य आणि जिंकून येण्याचा निकष हा एकमेव क्रायटेरिया लावल्यामुळे इतर अनेक पक्षातून बरेच लोक या पक्षात आलेली आहेत. ते महत्वाच्या पदांवर निवडून देखील गेले आहेत. अशा वेळी भारतीय जनता पक्षाची जी मूळ आयडिओलॉजी आहे, संघाची विचारधारा आहे, पक्षाची ध्येय धोरण आहेत, त्याची नीतिमत्ता आहे, ही नीतिमत्ता त्यांच्यामध्ये उतरवण्याचं आणि त्यांच्या वर्तणुकीत बदल घडवण्याचं एक फार मोठं कार्य नितीन नबीन यांना करावं लागणार आहे. अर्थात एवढी मोठी संघटना, जगातील सर्वात मोठी संघटना, जे काही दोष निर्माण झालेले असतील इतक्या काळामध्ये, जे काही वैयक्तिक हेवेदावे असतील, संघटना काही ठिकाणी खिळखिळी झाली असेल, काही ठिकाणी चुकीची माणसं नेमली गेली असतील, अशा सगळ्यांवर त्यांना तातडीनं उपाय शोधावा लागणार आहे. एक आणखीन आव्हान त्यांच्या समोरचं आहे आणि ते म्हणजे नितीन नबीन हे यापूर्वी कधीही केंद्रात अथवा दिल्लीत त्यांनी काम केलेलं नाहीये. त्यामुळे त्या दिल्लीच्या दरबारी राजकारणाशी जुळवून घेणं, दिल्लीच्या हवामानाशी जुळवून घेणं आणि तिथून संपूर्ण देशाचा कारभार करणं हे देखील त्यांच्या समोरचं एक खूप मोठं आव्हान आहे. पुढच्या वर्षी आपल्या देशामध्ये डिलिमिटेशन आणि कास्ट सेन्सस या 2 गोष्टींची अंमलबजावणी होणार आहे. त्यावेळेला या देशामध्ये प्रचंड गदारोळ माजणार आहे. अशा वेळी पार्टीचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे, कार्यकर्ते आहेत, त्यातून या मागचा हेतू लोकांपर्यंत पोहोचवणे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे अशा स्वरूपाचं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. महिलांसाठी 33% आरक्षण हे विधेयक केंद्रानं पारित तर केलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याची आता वेळ आली आहे. अशा वेळा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये 33% महिला आरक्षण याची अंमलबजावणी करण्याकरता येणारी जी आव्हानं आहेत, त्याकरता महिलांचं केडर डेव्हलप करायचं जे आव्हान आहे ते देखील त्यांना पेलावं लागणार आहे. ही आता त्यांच्या समोरची मोठी आव्हान आहे. त्याचबरोबर नड्डा यांच्या कार्यकालामध्ये जो नड्डांचा इलेक्शन मधला सक्सेस रेट होता
तो तब्बल 60% इतका होता. नितीन नवीन यांना तो रेट मेंटेन तर करावा लागेलच, परंतु इतकी कठीण राज्य पुढल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्या राज्यामध्ये आपला सक्सेस रेट त्यांना 60%च्या वरती घेऊन जावा लागणार आहे. अलीकडच्या काळात आसाममध्ये एका भाषणामध्ये प्रधानमंत्र्यांनी देश का भरोसा बीजेपी पर है अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. अशा वेळेला त्या भरोशाला आपलं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर खरं उतरेल याच्याकरता म्हणून प्रयत्न करण्याकरता त्यांना संघटनेला अधिक चुस्त करावा लागलेला आहे. त्यांची निवड ही काहीशी अनपेक्षित होती. ती ज्या व्यक्तींनी केली, आपल्यावर विश्वास टाकला, त्यांच्या विश्वासाला पात्र होण्याकरता म्हणून स्वतःला त्यांना आमूलाग्र बदल घडवावा लागणार आहे. अनेक राज्यांमध्ये बीजेपीची संयुक्त सरकार आहे. अशा वेळी जे आपला सहकारी पार्टनर इतर विचारांचा पक्ष आहे त्याच्याबरोबर जुळवून घेणं, त्यांच्याशी आपली विचारधारा समान ठेवत आपल्या पक्षाची वाढ करत त्यांना न दुखावता हे सगळं करणं, हे अलायन्स मॅनेजमेंटचं एक फार मोठं काम त्यांना करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडे एक इलेक्शन विनिंग मशीन अँड एव्हर रेडी ऑर्गनायझेशन म्हणून बघितलं जातं. त्यामुळे 2029च्या निवडणुका जणू काही तोंडावरच आहेत असं समजून त्यांना केरळपासून काश्मीर पर्यंत आणि इकडे कच्छ पासून कलकत्त्यापर्यंत संपूर्ण संघटना पूर्ण बांधावी लागणार आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये कामाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. त्या तिथल्या राज्यांमधले प्रश्न देखील त्यांना सोडवावे लागणार आहेत. हे सगळं मी अशा करता सांगतोय की एका तरुण व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्याचबरोबर एक संदेश गेलेला आहे आणि तो संदेश म्हणजे तरुणांना संधी मिळते. तरुणांना संधी मिळते याचं कारण कम अँड जॉईन पॉलिटिक्स हा प्रधानमंत्र्यांचा युवा वर्गाला उद्देशून केलेलं जे आव्हान होतं त्याचीच ही पुढची स्टेप आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात आलं पाहिजे. ज्यांच्या खानदानात राजकारणाची कुठली बॅकग्राऊंड नाही, कुठली पार्श्वभूमी नाही, अशा तरुणांनी आलं पाहिजे. अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधान करत असताना नितीन नवीन यांची निवड ही अतिशय महत्वाची आहे. याचं कारण 18 ते 25 या वयोगटातल्या तब्बल 39% मतदारांनी लोकसभा 2024ला भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं, तर काँग्रेसला फक्त 21% या वयोगटातल्या म्हणजे 18 ते 25 मधल्या वयोगटातल्या मतदारांनी मतदान केलं होतं. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की तरुणाई आकर्षित होत असताना त्यांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब बनण्याची एक फार मोठी संधी आणि जबाबदारी ही नितीन नवीन यांना पेलावी लागणार आहे. 1996 साली अवघे 26% तरुणाई भारतीय जनता पक्षाबरोबर होती, तर आज 40% तरुण मतदार हा भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि काँग्रेस बरोबर 20% तरुण आहेत, 20% तरुण मतदार आहेत. अशा प्रकारची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये, ध्येय धोरणांमध्ये तरुणांना उद्देशून केलेल्या अनेक योजना आपल्याला दिसतील. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं लागणार आहे. एकीकडे जेन झीला राष्ट्राच्या विरोधात भडकवायचं, देश तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह अशा प्रकारच्या घोषणा द्यायला भाग पाडायचं. चिकन नेक कापून या देशाच्या ईशान्येची राज्य बांगलादेशामध्ये सामील करून घेण्याच्या एका कटाचा भारतातला हस्तक असण्याविषयी त्यांना उद्युक्त करायचं. या देशाची राज्यघटना, पोलीस, शिक्षण, आरोग्य याविषयी कुठल्याही चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचून द्यायच्या नाहीत. नितीन नवीन यांच्यासारख्या एका कुठलीही पार्श्वभूमी तशी राजकारणाची नसणाऱ्या एका व्यक्तीला इथे नेमलं जातंय. त्यांच्या मागे कुठलंही खानदान नाहीये. त्यामुळे ही एक भारतीय जनता पक्षामधली सुद्धा जनरेशन शिफ्ट आहे. याचं कारण त्यांच्या बरोबर काम करणारे, मग ते BL संतोष असतील किंवा विनोद तावडे असतील, हे सर्व त्यांच्यापेक्षा किमान 15 ते 20 वर्षांनी अधिक वरिष्ठ आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये ते काय स्टेप्स घेतात हे बघावं लागेल. कॉमन कार्यकर्ता ते अतिशय टॉपला गेलेला कार्यकर्ता, अतिशय टॉपला गेलेला नेता, अशा प्रकारचा त्यांचा प्रवास जो आहे तो अनेक कार्यकर्त्यांना खूप आश्वासक असा वाटणारा आहे. हे भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता होत आहे असं नाही. हरियाणामध्ये नायब सैनी यांची नेमणूक झाली, त्यांचं वय 55 आहे आणि त्यांनी हरियाणामध्ये विधानसभेमध्ये किती चमत्कार घडवला आपण पाहतो. देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे भाजपच्या महाराष्ट्राची कमान आहे आणि त्यात त्यांनी काय चमत्कार घडवला, अगदी आत्ताच्या महापालिका निवडणुकात काय चमत्कार घडवला आणि ट्रिपल इंजिनचं सरकार कसं आणलं हे देखील आपण पाहिले. हे दोघंही त्यांच्या राज्यातल्या निवडणुकांमधले धुरंधर आहेत. दिल्लीमध्ये रेखा गुप्ता 51 वर्षाच्या आहेत, हर्ष संघवी 45 वर्षाचे आहेत आणि यांच्या समोर जे आहेत ते राहुल गांधी, ज्यांना लोकसभेची एकही निवडणूक जिंकता आली नाही आणि जवळपास 90हून अधिक राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये सातत्यानं गेली 15 वर्ष त्यांना हार पत्करावी लागली, तरी पक्षाचे हायकमांड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तिकडे 80 वर्षाचे खरगे लादले जातात आणि सचिन पायलटला, अशोक गेहलोत यांच्यासारख्या वयोवृद्धासमोर घुटणे टेकावे लागतात आणि आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वाभिमान यांना मुरळ घालावी लागते. अनेकदा फेल्युअर झालेला नेता एकीकडे, तर संधी मिळालेला, कुठली पार्श्वभूमी नसलेला, कौटुंबिक कुठलेही वलय नसलेला नेता देशातल्या सर्वात मोठ्या, जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या टॉपला जातो. ही जेवढी अतर्क्य अशी वाटणारी संधी आहे ना, तेवढीच हे जबाबदारीचं ओझं अत्यंत मोठं आहे. एकीकडे जेन झी याच्यावरून खूप मोठं वातावरण देशात पेटलेलं असताना पेटवण्याचे प्रकार इतरत्र म्हणजे बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यात यशस्वी होत असताना जेन झीच्या आशा आकांक्षांचं प्रतीक बनण्याची एक फार मोठी संधी आणि जबाबदारी आहे. त्यातल्या राज्यांमधल्या ज्या निवडणुका आहेत त्यातल्या तमिळनाडू आणि पुद्दुचेरी याच्यामध्ये त्यांनी आत्ताच दौरे केलेले आहेत आणि त्यामधला त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो अतिशय आश्वासक आहे. नितीन नबीन हे स्वतः अतिशय कष्टाळू, दीर्घोद्योगी आणि एक लो प्रोफाईल अशा स्वरूपाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे एकीकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं गांधी कुटुंबासमोर सरेंडर होणं आणि त्याच वेळेला नितीन नबीन यांच्या पक्ष कार्यालयात दिल्लीला येण्याच्या मुहूर्ताला, अध्यक्ष बनण्याच्या मुहूर्ताला नितीन गडकरी असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी दस्तूरखुद्द पंतप्रधान, हे सर्व माजी अध्यक्ष त्यांच्याकरता त्यांच्या आधी उपलब्ध होणं आणि प्रत्येकाने त्यांचा सत्कार करणं ही गोष्ट फार फार महत्वाची आहे आणि एक वेगळा संदेश देणारी आहे. त्यांच्या पहिल्या भाषणामध्येच नितीन नबीन यांनी एक अत्यंत आश्वासक आणि जोशपूर्ण अशा स्वरूपाचं भाषण केलं. आपल्या पूर्वसुरीच्या अध्यक्षांचा सन्मान ठेवत त्यांनी त्यांच्या प्रत्येकाच्या कार्याची नोंद इथे आवर्जून घेतली. अनेक सरकारी योजनांचा गौरव करायला ते विसरले नाही, तर अनेकदा त्यांनी मोदींचं यशस्वी नेतृत्वाबद्दल, सबका साथ सबका विकास या सर्वस्पर्शी अशा योजनांबद्दल आवर्जून स्वागत केलं. सर्वात महत्वाचं म्हणजे आज सत्ता हे साध्य बनलेलं असताना, सत्ता हे साधन आहे आणि मी प्रथमच्या ऐवजी राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि त्यानंतर आपण या भारतीय जनता पक्षाच्या मूळ विचारधारेचं स्मरण त्यांनी लोकांना करून दिलं. एक सकारात्मक राजनीती आपण केली पाहिजे याचं त्यांनी आपल्या 19 मिनिटाच्या भाषणात वारंवार स्मरण करून दिलं. त्यामुळे राजकारण हा कुठलाही 100 मीटर स्प्रिंट असा प्रकार नाही, तर तो दीर्घ पल्ल्याची स्टॅमिना आणि पेशन्सची शर्यत आहे. याचं स्मरण करून देणाऱ्या नितीन नबीन यांच्याकडून पुढच्या कार्यकालात विरोधकांना नामोहरम करण्याचं, चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं आणि भारतीय जनता पक्ष ए पार्टी विथ डिफरन्स हे प्रत्यक्षात अनुभूतीत आणण्याचं एक महान कार्य त्यांच्यातून घडो अशा त्यांना शुभेच्छा. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, पाहायला विसरू नका. डॉक्टर उदय निरगुडकर शो.